हॅलो. हॅलो. हां बोला. हा. काय माहिती आहे, मी इथे आली आहे का, मुलीजवळ आली आहे. जरा मुलीला बोलायचं आहे तुमच्या बरोबर. हो सांगा. तर ती जरा बोलेल, नंतर तुम्ही ते रेकॉर्डिंगचं त्याच्याकडे आहे सगळं. रेकॉर्डिंग नंतर करू का? नंतर करा, आधी जरा तिला बोलायचं आहे. काही 2 मिनिटं 2 मिनिटं, जास्ती नाही. हां सांगा. हा. हॅलो. हां सांगा. हा हा, नमस्ते. मी गौरी बोलते, सागरची बहीण बोलते मोठी. बरं. नाही ना, आपण डिस्कस करतो आता. हा हा, तर काय नाही, एकतर एक दोन गोष्टी अशा होत्या की ते थोडंसं ते म्हणजे ऍड त्यांनी जे टाकली ना, म्हणजे भावाने हे केली ना, अपलोड केलेली आहे ना, त्याच्यामध्ये ना सर ते नाव थोडंसं चुकलं आहे कंपनीचं. त्याच्यामुळे काय झालं माहिती, ते ग्लास कंपनी झालंय. हां तर ना, म्हणजे आता भावाने बघितलं, बऱ्याच लोकांनी म्हणजे रिव्ह्यूज खूप छान आले तुमच्या जे तुम्ही ते पोस्ट केल्यानंतर. हां पण कॉल त्याला नाही, 1300-1400 लोकांचे म्हणजे बघितलंय त्यांनी, म्हणजे तुम्ही जे पोस्ट केल्यानंतर म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आहे. हां हां. पण कसं होतंय की ते ग्लास कंपनी म्हटल्यावरती ना थोडंसं मला असं वाटतं म्हणजे की हो बरोबर. थोडंसं लोकांना खरं आहे हा, खरं म्हणजे आहे. एखाद्या म्हणजे काकीच्या ग्लासेसच्या कंपनीमध्ये वगैरे आहे, हां किंवा की तो एडिटर आहे. बरोबर. आणि ग्लास कंपनी आहे ना मोठी, म्हणजे मीडिया, तुम्ही पण मीडियाशी रिलेटेड आहात म्हणून हो म्हणजे हो सांगते तुम्हाला, बरोबर. ती मोठी कंपनी आहे. ग्लास जी आहे ना, म्हणजे आपल्या बरोबर. मोबाईलवरती तुमचे आपल्या माहिती काय स्क्रीन्स येतात, वेगवेगळ्या इमेजेस येत असतात. हो हो तर हो. तशा टाईपची ती कंपनी आहे सर बेसिकली. तर बरं. ते कसं, मग त्याचं ना ते इमेज थोडंसं म्हणजे वेगळंच होऊन जातं मी त्याच्यामुळे. तर ते फक्त एक सांगायचं होतं. हं, हं, हं. तर ते आपल्याला त्याच्यात ते आपल्याला थोडंसं करेक्शन वगैरे करता येऊ शकत असेल तर प्लीज, म्हणजे रिक्वेस्ट होती ती, टेन्शन शक्य असेल तर. टेन्शन घेऊ नका. ते आपण हवं तर दुसरं बनवूया पुन्हा. हा हा पुन्हा बनवूया. पण हे आता रेकॉर्डिंग करायचं आहे. हा मला हा हा, रेकॉर्डिंग आम्हाला त्याच्याबद्दलच फक्त 2 मिनिट आपल्याला सर, म्हणजे काय काय सांगावं लागेल. तर थोडीफार माहिती आहे असं माझ्याकडे, असं असं काय पण तरी नाही. पण थोडीशी असं काय नाही. कल्पना. जनरल सांगू शकता जे काय असेल ते. म्हणजे उदाहरणार्थ बरं. हा. मुलाची जन्मतारीख माहिती आहे तुम्हाला? काय काय म्हणते, सॉरी आवाज हे झाला जो काय. जो नवरा मुलगा आहे हा हा त्याची जन्मतारीख माहिती आहे ना तुम्हाला? हा हा, जन्मतारीख हां माहिती आहे, हां, मग 14 एप्रिल बाकी इतर काही मोठे विषय येणार नाही तुम्हाला. आणि आपण नाव वगैरे तर काही सांगतच नाही ना, हां तुम्ही म्हणाला नाव नाही. नाव आणि फोटो नाही. ते तुम्ही मुलीला देऊ शकता. मुलीला द्या. कारण कसं कुठे म्हणजे चुकीचं काही गोष्टी व्हायला नको म्हणून मी ते तसं करतो. नाही नाही पण नाही, ते मी आणि ते तुम्ही खूप चांगलं, म्हणजे मी बघितलं ना, ते खूप तुम्ही आणि खूप जबाबदारी आहे, म्हणजे तुमचं ते काम आहे ते हो खूप हो जबाबदारीचं काम आहे. आणि ती पूर्ण कल्पना येते हो की तुम्ही किती काळजीपूर्वक ते करताय, त्यामुळे एक तो रिस्पेक्ट पण आहे. हो त्यामुळे मी आईला म्हणाले की मी त्यांच्याशी बोलून घेते 2 मिनिटांसाठी. मध्यंतरी मी तुमचं ते चारकोपचं ऐकलेलं, 5 मार्चला ना तुमच्याकडे एक आलं होतं त्यांनी चारकोपचं वगैरे, ते काहीतरी त्या मुलीचा साखरपुडा तुटला वगैरे असं त्या म्हणाल्या, म्हणजे आई म्हणाल्या होत्या त्यांच्या मला वगैरे. तर मला मुलाविषयी थोडक्यात माहिती सांगाल जरा? हा, चालेल चालेल, हरकत नाही, आपण हे करूया. तुम्ही हां करताय का, रेकॉर्डिंग करताय का आता? रेकॉर्डिंग चालूच आहे. अच्छा. हा हा, रेकॉर्डिंग तर चालूच आहे. काय भावाची, टेन्शन नाही. हं. हा बरं, भावाची डेट ऑफ बर्थ आहे 14 एप्रिल 1987. 14 एप्रिल 1987. बरं. आणि जात कुठली आहे? सॉरी, काय म्हणताय? जात हे आहे आपलं हिंदू भंडारी. भंडारी. आणि कुठे राहतो मुलगा? रा- हॅलो हॅलो पश्चिम. हॅलो. हॅलो हॅलो हां सांगा. हॅलो. हा, मालाड पश्चिमला आहे राहायला. मालाडला राहतो. बरं. मालाड हा. पश्चिम. आणि हो. त्याचं राहण्याचं अस्तित्व कसं आहे? चाळीमध्ये आहे राहण्याचं अस्तित्व, म्हणजे हे ना, चाळ आहे, चाळीमध्ये राहतो. चाळ आहे. हां बरं. ग्राउंड वन असं आहे. हा, हां किती भावंड त्याला? मी मोठी आहे, माझं लग्न झालंय, आणि लहान भाऊ आहे अजून आम्हाला एक. हां ते 7-8 वर्षांनी लहान आहे तो. बरोबर. तो शिकतोय आता, म्हणजे तो शिकतोय. हां 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 हो. हां. आणि आई वडील? हा, वडील एक्सपायर झाले 10-15 वर्ष अगोदर, आणि आता आई आहे सध्या फक्त. वडील काय करायचे? वडील मिलमध्ये होते. हं. बरं. आणि आता जो मुलगा ग्लान्स कंपनीमध्ये काम करतोय, हा हा, हां शिक्षण काय झालं आहे? ग्रॅज्युएशन झालंय सर त्याचं. कुठली साईड? कॉमर्स. कॉमर्स. बरं ठीक आहे. आणि त्याला आता पगार किती चालला आहे? आता त्याचा
एक पर इयरली किती आहे साधारण 5.25 आहे, म्हणजे 5,25,000 आहे वार्षिक उत्पन्न आहे वार्षिक 5,25,000. बरं, हा, हा. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे चांगलं पॅकेज आहे, असं काही नाही. हो 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 सर. हां, ठीक आहे. बरं, मुलगी जी पाहिजे तुम्हाला ती कुठल्या जातीमध्ये पाहिजे आणि कुठली पाहिजे? आपली भंडारी असेल तर चालेल, किंवा मग मराठा वगैरे असेल तरी पण चालेल. बरं, ठीक आहे. आणि तुमचं गाव कुठे, म्हणजे त्याच आमचं मुलाचं? गाव तर हा सिंधुदुर्गमध्ये भोगवे म्हणून आहे. कुडाळपासून एक अर्ध्या तासाच्या अंतरा भोगवे समुद्र किनाऱ्यावर, तो फेमस आहे बेसिकली भोगवे. हो हो हो. तर ते आहे गाव बेसिकली बरं, कोकणात. ठीक आहे. कोकणामध्ये आलं, कुडामध्ये भोगवे आहे. हा हा हा. बरं. कुडाळपासून एक 15-20 मिनिटाच्या अंतरावर. बरं बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि मुलगी कुठली असावी? सर मुलगी कोकणातली असेल तर बेटर आहे, आणि म्हणजे याच्याशीच थोडंसं सिमिलर असावी, म्हणजे एक वयाचा एक 4-5 वर्षाचा गॅप असेल तर ठीक आहे. आणि आपल्या तिथली म्हणजे आपल्या कोकणातली असेल तर वेल अँड गुड. बट स्टील पण जर असं आता कसं आमच्याकडे तर घटस्फोट असल्यामुळे ऑप्शन थोडेसे आपल्याला. मुलाचा घटस्फोट झालाय का? हा सॉरी, काय म्हणते? मुलाचा घटस्फोट झालाय? हो झालाय सर. जानेवारीमध्ये ते झालंय, म्हणजे हे झालं, म्हणजे ते हे झालंय, क्लिअर झालंय ते. मुलं वगैरे? 26. हा जानेवारी 26 मध्ये. मुलं नाहीयेत. बरं, 1900 किती मधला बोललात? 87 सर. 87. बरं, ठीक आहे, चालेल. आणि मुलीकडून काय अपेक्षा आहेत? सर म्हणजे तेच, आता वयाचं तर मी तुम्हाला म्हणालीच, आणि जातीचं पण मी तुम्हाला दिली आहे कल्पना. नोकरी करणारी असली तर मी तुम्हालाही माहिती आहे की दोघं जण पुढे जाऊन स्वतःच ते हे करू शकतात वगैरे. फक्त मूल वगैरे म्हणजे आधीच नसावं, म्हणजे कसं तो पण आता हे म्हणजे जे आहे ते सांगते. आणि बाकी तर आमचं काही हे नाहीये, म्हणजे सांभाळून घेणारी चालली. आणि आमचं असं आहे की ते नवरा बायको व्यवस्थित राहू देत त्यांचे. म्हणजे इतर आमच्या फॅमिलीचा पण काही इंटरफेअर नाहीये, असं म्हणजे आई म्हणा किंवा भावंडांचा वगैरे असं काहीच नाही. ते त्यांचा संस्कार त्यांनी व्यवस्थित करावा. तुम्हाला कुठं दिलंय? मी तर माझे मिस्टर कारवारचे आहेत, कर्नाटकचे आहेत बेसिकली. भंडारीच आहे ते पण. माझं पण अरेंज मॅरेज आहे. आता मुलाची आई भोगव्याला असते की मुंबईला असते? नाही, मुंबईला असते सर. आई त्याच्याबरोबरच राहते, आई सध्या. हो हो, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे आईला सांभाळून घेणारी मुलगी आणि चाळीमध्ये राहणारी मुलगी आपल्याला हवी आहे. हो हो हो. चाळीमध्ये जो रूम आहे तो टॉयलेट बाथरूम? हा आहे सर, ते ईद आहे. दोन्ही वर खाली टॉयलेट बाथरूम आहे. होय का? वर खाली आहे. 1+1 आहे. बरं, हा हा हा, हो सर. ठीक आहे, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. माहिती नोट करून घेतली आहे मी. आणि जास्तीत जास्त मुलींना आवाहन करेन की जास्तीत जास्त मुलींनी बघावं चॅनल आमचा. आणि हा जो मुलगा आहे, जर एखाद्या मुलीला आमचं काम आवडत असेल तर तिने इतर ठिकाणी शेअर करायला हरकत नाही. जी गरजू मुलगी आहे तिथे शेअर करायला हरकत नाही. आणि ज्या मुलीला ही माहिती जर योग्य वाटत असेल तर तिने डायरेक्ट नवरा मुलाशी संपर्क साधायचा आहे. नवरा मुलाचा संपर्क सांगा, म्हणजे कोणाचा संपर्क देणार तुम्ही? हा आईचा दिलेला आहे सर नंबर जो आहे ना, तो आईचा. जरा नंबर सांगा जरा. एकच मिनिट. 86 92 85 3199. हो. बरं, ठीक आहे. हा नंबर मी डिस्प्लेला लावतो. आणि हां, तुम्हाला जास्त कॉल येतील. मुलीनं डायरेक्ट मुलाच्या आईचा नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट बोलू शकता. आम्ही जेवढी स्थळं अपलोड करत असतो ती सगळी खरी असतात. रेकॉर्डिंग का घेतो? कारण आज फसवाफसवीचे धंदे चालले आहेत सगळीकडे, लूटमारीचे धंदे चालले आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही मुलीला म्हणजे फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही खूप काळजी घेतो. तर आमचा जेव्हा तुम्ही चॅनल बघाल तेव्हा लक्षात येईल, जर तुम्ही सबस्क्राईब केलं बरं असाल पूर्वीचे, तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही जे जाहिरात घेतो ते सगळे रेकॉर्डिंग स्वरूपात घेतो आहे. आणि खात्रीशीर असतात स्थळं. आणि मुलाकडून आम्ही पेमेंट घेतो, मुलीकडून घेत नाही आहे मुलीनो. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल लावू शकता. कुठलाही बंधन नाही आहे, एजंट नाही आहे कुठे.
कुठे 2 नंबरचा विषय कुठेही काही होणार नाही. जी काय तुमची परिस्थिती आहे ती सगळी सांगायची आहे त्यांना, समोरच्या पार्टीला सगळी सांगायची आहे. म्हणजे जेणेकरून कसं त्यांना जर एक्सेप्ट असेल तर ते हो बोलतील, आपल्याला काय मानेवर सुरी ठेवत नाहीत. पण विषय कसा असतो, आपण बोलणं महत्त्वाचं असतं. आपण जर लाजलो किंवा म्हणजे थांबलो आपण तर चुकीच्या ठिकाणी भेटू, म्हणजे मध्यस्थीच्या ठिकाणी भेटू आणि मध्यस्थी लोक लुटतात. आणि त्यामुळे आम्ही असं माध्यम तयार केलं आहे की डायरेक्ट फेस टू फेस, म्हणजे इथे कुठलेही बोलाचाली करणारा जो मध्यस्थ असतो तो आम्ही काढून टाकलेला आहे. तर मुलींनो, तुम्हाला काम जर आवडलं तर शेअर करण्याचा प्रयत्न करा. ही जर माहिती आवडली असेल किंवा तुम्हाला मॅच होणारी असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट डायरेक्ट करू शकता. धन्यवाद. परिसर आहे जिथे भाऊ राहतो, तिथून ते जवळ आहे. चारकोप परिसर जो आहे, चारकोपची मुलगी बघितलेला. ओके. हा, चारकोपची नाही, म्हणजे ते तुमच्या याच्यावर त्यांनी हे केलं होतं, कांदिवली चारकोपला राहतो म्हणून सांगितलं होतं त्यांनी. तर म्हणजे ते कसं त्यांनी फक्त त्यांची तुम्हाला मॅच होते का? हा, म्हणजे सर थोडंफार म्हणजे ते, आणि आमच्या इथलेच आहे, म्हणजे आपल्या कोकणातलेच आहेत ते लोक जाहिरात बघत असतील, मला माहित नाही, कारण मी कोणाचे नंबर वगैरे सेव्ह करून ठेवत नाही. कारण ऍक्च्युअल मला एवढे कॉल येतात ना की हे बघा, तुम्ही पेमेंट केव्हा केलात? परवाच्या दिवशी केलात ना? 2 दिवस झालेत, परवाच्या दिवशी काहीतरी केलात पेमेंट. 10-12 दिवस झाले असतील सर, ती आई म्हणते असं. म्हणजे 10-12 दिवस कुठे झालेत? हा, कधी केलेलं सांग? 2 दिवस झालेत मध्ये बघा. आणि आज आपण बोलतोय म्हणजे बघा, कारण काय झालं आहे माहिती आहे, ॲक्च्युअल काय आलं, म्हणून मी स्टेटसला टाकलं काय, जर कोणाचं पेमेंट घेतलं असेल तर कृपया आम्हाला सांगा. का सांगा? कारण आम्हाला काय होतं आमचं माहिती आहे, मी वन मॅन शो काम करतोय आणि काय होतं, बरेच मेसेज येतात आम्हाला. मेसेज एवढे येतात ना की जो पेमेंट केलेली व्यक्ती डायरेक्ट खाली जाते आणि मेसेज मग आम्हाला समजत नाही नक्की कोणाचं पेमेंट आलं किंवा काय झालं, काहीच कळत नाही आणि मग खूप गोंधळ होतो. आणि त्याच्यामुळे कसं मी लोकांना सांगतोय, या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगतोय की जर कोणी पेमेंट केलं तर कृपया तुमची जाहिरात लावण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही कृपया आठवण करून द्या, कारण बऱ्याच वेळी मला विसरायला म्हणजे विसरायला होत नाही, लक्षात असतं पण नंबर भेटत नाही मला, असं गोष्टी होतात. त्यासाठी तुम्ही कसं झालंय, लोकांचा जो विश्वास जो बसलेला आहे तुमच्यात, त्यामुळे लोकांची बिझनेस आणि त्या हिशोब म्हणजे एकदम फ्रेंडली आणि सगळ्या गोष्टी खऱ्या, कारण त्यांना माहितीये की तुम्ही किती काळजीपूर्वक या गोष्टी हँडल करताय. त्यामुळे ते थोडंसं लोकांचं त्यामध्ये बोलणं पण होत असेल तेवढं, आणि त्यामुळे ते फोनही तेवढे प्रचंड कॉल येतात आणि कॉल एवढे येतात की काही विवाह केंद्रवाले पण त्रास देत असतात, उलट्या सुलट्या काही ते खूप त्रास देतात, खूप प्रचंड त्यांचे कॉल असतात आणि ते त्रास देत असतात. पण मी ते प्रत्येकाला ब्लॉक करून टाकतोय, कारण कसं मला पुन्हा त्यांचे फोन येऊ नयेत म्हणून. असं त्यांची सर कार्य ते ना, तुमच्यासारखं ते जेन्युइन राहणं म्हणजे थोडंसं ते चॅलेंजिंगच आहे. म्हणजे नुसतं पैशासाठी माणूस करतात, म्हणजे कोणाचं आयुष्याची कोणाला काही देणं घेणं नाहीये त्यांना. आणि मॅट्रिमोनियल शादी रक्कम सारख्या ठिकाणी लोकांची इतकी 5-5 तासा लग्न लोक करून फसवत आहेत, असे प्रकार आम्ही रोज आपण वाचतोच बातम्यांमध्ये ऐकत असतो. हो, त्यामुळे ते एवढं ऑथेंटिक आणि तुमचं खरंच तुमच्या जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे त्यामुळे मी आईला म्हणाले की म्हटलं मी त्यांच्याशी आधी बोलून घेते, म्हणजे जे काय छोटं मोठं झालंय थोडंसं एडिट करायचं वगैरे सरांना आपण रिक्वेस्ट करूया म्हटलं. आणि असं काय त्यावेळी ते थोडंसं कसं ते इमेज त्याची हे होते की तो कुठेतरी ग्लासच्या कंपनीमध्ये कामाला. काय टेन्शन घेऊ नका, ते मी रिपेअरचं मी या व्हिडिओच्या डिस्प्लेला मी लावतो ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमचं पुन्हा वेगळं रील बनवतो. फक्त काय होणार माहिती आहे, तुम्ही म्हणजे ते सांगितलात केव्हा, मला खूप उशिरा सांगितलं, त्यामुळे काय आलं, तुम्ही खूप पुढे गेला होतात, व्हायरल होत होतात. त्याच्यामुळे कसं म्हणून मी तुम्हाला सांगितलं थांबा, का एक टीम 6 तारखेला काहीतरी 6 दिवसाआधी काहीतरी अपडेट केलेलं म्हणाला, म्हणजे ते चुकलं होतं ना, ग्लास झालेलं ना ते तुमच्याकडून झालं होतं, माझ्याकडून झालं नव्हतं. नाही, त्याने जर लिहून दिलं होतं बहुतेक, म्हणजे तुम्हाला नाही लिहून दिलं होतं त्याने, नंतर सांगितलं ते. नाही, मी तुम्हाला होतं हे करते, टॅग करते ते तसं. म्हणजे तुमच्या माहिती पूर्ण दिली होती, मी तुम्हाला फक्त तुमच्या माहितीसाठी हे करते, म्हणजे ते मी टॅग करते. मुलींनो लक्षात घ्या, ते ग्लान्स आहे, हे ग्लास नाही आहे, ग्लान्स, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण कसं मी हे मुद्दाम सगळं रेकॉर्डिंग तसंच ठेवलं, कशाला, कारण समोरच्याला कळू देत की ओरिजिनल काय आहे, म्हणून मी रेकॉर्डिंग तसं ठेवलेलं आहे. आणि ठीक आहे चालेल, थँक्यू. ओके.